प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 23 मार्च रोजी 23 मार्च रोजी दीक्षाभूमी राज्यातील दीक्षाभूमी राज्य म्हणजे विदर्भातील नागभूमीत महान नागभूमीत नागपूरमध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असा विराट मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुळावरती घाव घालणारा होता। नागपूरमध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं, त्या आंदोलनासाठी जी लाखो जनता आपल्या घरच्या भाकरी भाजी घेऊन आले होते, जे आपल्या सोबत आपली शिदोरी घेऊन आले होते, ते केवळ त्या आंदोलनासाठी नव्हते आले, तर हा देश आमचा आहे, या देशाचे मालक आम्ही आहोत, या देशावरती आमचा अधिकार आहे आणि हा देश बाबासाहेबांच्या भारतीय संविधानानुसारच मार्गक्रमण करेल हे ठणकावून सांगण्यासाठी या आंदोलक आले होते। या आंदोलकांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचा दगड नव्हता, तर फक्त आणि फक्त त्यांच्या डोक्यामध्ये आंबेडकरी विचार होते आणि संविधानाची ताकद होती। कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी नागपूरमध्ये तणाव निर्माण न करता अतिशय संवैधानिक मार्गानं मोदी हटाव देश बचावचे नारे त्या ठिकाणी लावण्यात आले। एपस्टील फाईल मध्ये नरेंद्र मोदींचं नाव आलंय। आमच्या देशाची मान शर्मेनं खाली गेलेली आहे, आमच्या देशाला कलंक लागलेला आहे, बट्टा लागलेला आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्या हे बोलण्यासाठी हा मोर्चा RSSच्या प्रांगणामध्ये गेला, मोहल्ल्यात गेला। मित्रांनो, हा आवाज फक्त एका नेत्याचा नव्हता, प्रकाशजी आंबेडकर नावाच्या एका नेत्याचा तो आवाज नव्हता, तर इथे असणाऱ्या प्रत्येक दलित, शोषित, पीडित, वंचित समूहाचा तो आवाज होता। संविधानवाद्यांचा तो आवाज होता, लोकशाहीवाद्यांचा तो आवाज होता। आणि हा आवाज फक्त नागभूमीमध्ये किंवा नागपूरमध्ये उमटला नाही, तर या आवाजाची दखल अगदी दिल्लीपर्यंत घ्यावी लागली। दिल्लीपर्यंत हा आवाज गेला, इतका हा बुलंद आवाज होता। आणि ह्या मोर्चामध्ये रखरखत्या उन्हाची पर्वा न करता लाखो संविधानवादी जनता तिथं आली होती। नरेंद्र मोदी हटाव आणि देश बचाव या एका मागणीसाठी। आम्हाला खुर्ची मिळावी, सत्ता मिळावी म्हणून नाही, तर हा देश सुरक्षित राहावा म्हणून ती जनता तिथं एकवटली होती। आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही, आम्ही डोनाल्ड ट्रम्पचे गुलाम नाही, आम्ही त्याचे नोकर नाही, आमचा भारत हा सार्वभौम आहे हे सांगण्यासाठी ती जनता तिथं आली होती। एखादा पक्ष त्या डोनाल्ड ट्रम्पचा गुलाम राहू शकतो, भारतामधला एखादा पक्ष अमेरिकेचा गुलाम राहू शकतो, परंतु आमचा भारत हा कोणाचा गुलाम नाही। तो बाबासाहेबांच्या संविधानावरती चालणारा भारत कोणाचा गुलाम नाही हे ठणकावून सांगण्यासाठी ही संविधानवादी जनता नागपूरच्या त्या रखरखत्या उन्हाला देखील न जुमानता लाखोच्या संख्येनं एकवटला होता। या मोर्चा समोर, या आंदोलकांसमोर बोलताना प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं, नागपुरातून हा उठलेला आवाज हा संपूर्ण भारतामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि आता याचं उठाव केंद्र हे दिल्लीमध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। दिल्लीमध्ये आता उठाव केंद्र तयार होईल, दिल्ली हे उठाव केंद्र म्हणून उदयाला येईल। आता जो काही आवाज उठेल तो दिल्लीतून उठेल। दिल्लीला वेढा घालू, नागपूरला RSSला हादरे दिलेत, संघाला हादरे दिलेत, आता दिल्लीत जाऊन दिल्लीला हादरे देऊ। प्रकाशजी आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले, आदेशही दिलेला आहे, येत्या काही दिवसामध्ये चलो दिल्ली
हा नारा प्रकाशजी आंबेडकर देताना दिसतील. निश्चितपणे भारत सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने अमेरिकेचे जे मांडलिकत्व पत्करलेलं आहे, एक प्रकारे अमेरिकेची जी गुलामी त्यांनी पत्करलेली आहे, त्या विरोधामध्ये संपूर्ण भारतामध्ये असंतोष आहे. या असंतोषाचे जनक प्रकाशजी आंबेडकर ठरतायत. भारतीयांच्या असंतोषाची ठिणगी ते पेटवत आहे. क्रांतीचा वनवा संपूर्ण देशभर प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे RSSनं आता सावध भूमिका घेतली पाहिजे. भारतीय जनता पक्षानं सावध भूमिका घेतली पाहिजे आणि भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सारखा कसखाऊ व्यक्ती किंवा डरपोक व्यक्ती असता कामा नये. अमेरिकेला शरण गेलेला, डोनाल्ड ट्रम्पला शरण गेलेला व्यक्ती भारताच्या प्रधानमंत्री पदावर असता कामा नये. याची दखल खुद्द RSSनं घ्यावी, भाजपानं घ्यावी आणि नरेंद्र मोदी यांची उचल बांगडी तिथून करावी. ही प्रकाशजी आंबेडकरांची जी मागणी आहे ती कितपत लवकरात लवकर पूर्ण होते हे आता पाहावं लागेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.